नक्कीच तुम्हाला बातमी कळलीच असेल. आमच्या कुटुंबात एका नवीन छोट्या तेजस्वी पुत्राचं आगमन झालंय. चला तर मग कियानचं स्वागत करूया. ही गोष्ट सुरू होते 19 फेब्रुवारी 2025 च्या शुभ सकाळी. अगदी सकाळी 6:48 नव्या सूर्याच्या पहिल्या किरणांनी आमची घरं आनंदाने आणि उबदारपणाने भरून गेली. आणि काय माहित आहे का, कियानचा जन्म शिवजयंतीला झाला. यापेक्षा मोठं भाग्य काय असू शकतं. आणि भाग्याची गोष्ट म्हणजे आपल्या या छोट्या हिरोचा फॅन क्लब अगदी तयार आहे. आजी त्याला छोटा शिवबा म्हणते. बाबा म्हणतात तो त्यांचा शूर लहान योद्धा आहे. आणि आई ती तर त्याला तिच्या गोड परी म्हणते. तर हा कियान नेमका कोण आहे? आता कल्पना करा, आपल्या छोट्या राजपुत्रासाठी एक राजसिंहासन तयार आहे. पण कियानच्या प्राधान्यक्रमात आधी डायपर आणि दुधाच्या बाटल्या येतात. प्रतीक त्याचे बाबा त्याला शिवाजी महाराजांसारखा न्यायी आणि शूर राजा म्हणून पाहतात. गायत्री त्याची आई तिला आशा आहे की तो कुटुंबाबद्दल प्रेमळ आणि धाडसी असेल. आणि आपला छोटा कियान तो विचार करतोय की त्याच्या राजसिंहासन कुठे आहे, कारण त्याला दिसतायत ते फक्त पानन आणि भरपूर नटीज. आजी आणि आजोबांचेही मोठे स्वप्न आहेत. आजीचा विश्वास आहे की तो शिवाजी महाराजांसारखा पराक्रमी आहे, तर आजोबांना खात्री आहे की कियान एके दिवशी इतिहास घडवेल. पण सत्या आपला लाडका छोटा कियान सगळ्यांना ओळखायला शिकतोय. आणि शेवटी आज तो क्षण आला आहे. कियानला त्याची शाही ओळख मिळणार आहे. जसा शिवबा सिंहगड किल्ल्यावर उभा राहिला होता, तसाच कियान आमच्या हृदयात उभा राहील. तर आपल्या छोट्या शिवबाला आशीर्वाद देऊया. तो नेहमी तेजस्वी राहो आणि आमच्या कुटुंबात आणि सर्वांमध्ये आनंद पसरवो. पण लक्षात ठेवा, सत्या त्याचं लक्ष फक्त दूध, खेळणी आणि चोपण्यावर आहे.